जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आम्ही चाललो आहोत सातारला, म्हणजेच खिरखंडीला. हे बघा, हे आपलं सामान आहे. आणि हे बघा, विद्या आणि आईची तब्येत ठीक नाही आहे. डायबिटीसमुळे आईला थोडं दिसायला कमी झालं आहे. विद्या आम्ही निघालो आहोत. नाही, लाईव्ह लोकेशन पाठवलं. मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडचं उद्घाटन झालेलं आहे. आणि हा मिसिंग लिंक रोड 20 किलोमीटरचा आहे. त्याच्यामध्ये 10 किलोमीटरचा रस्ता आहे आणि 10 किलोमीटरचे म्हणजे बोगदा टर्नल आहे. तर खूप मोठमोठा टर्नल आहे आणि एकदम सुंदर असा रस्ता बनवलेला आहे. लोकांचा प्रवास आता मुंबई पुणे प्रवास आता दीड 2 तासामध्ये आपण मुंबई पुणे प्रवास करू शकतो. खूप सुंदर असा रस्ता बनवलेला आहे आणि लोकांचा वेळ वाचतो आहे याच्यामध्ये. आपण बघू शकतो की खूप सुंदर असं टनल लाईटिंग आणि वेगमर्यादा 80ची दिलेली आहे त्या ठिकाणी. आणि सुटसुटीत असं 4 पदरी रस्ते आहेत. जाण्यासाठी 4 पदरी, येण्यासाठी 4 पदरी, असे 8 पदरी रस्ता केलेला आहे तो. त्यामुळे लोकांचा वेळ फार वाचतो आहे. कमी वेळेमध्ये लोक प्रवास करू शकतात. खूप छान असं काम झालेलं आहे. चला, आता आम्ही उतरलोय कोरेगावला ना विद्या. आमच्या बॅग, हे सामान. सकाळचे 5 वाजलेत. कोरेगावला आपण उतरलो आता 5 वाजता. थोडं थांबते 15-20 मिनटात, अर्धा तास थांबत असेल तर मग पोचू आपण घरी अर्धा तास. बघायला लागेल जा, पोलीस जातात तिकडे. थांब, ते बाबा गेले. हे बघा, आमचे मामा आम्हाला कोरेगावला घ्यायला आले. सकाळी 5 वाजता उठले बघा. दर टायमाला आम्हाला जेव्हा फोन करणार तेव्हा येतात मामा रिक्षा घेऊन. हे बघा, विद्या बसले मागे, इकडे आई बसले. हे रिक्षामध्ये सामान एकदम कोंबून घेतलेलं आहे, भरलेलं आहे. मामानी सकाळ सकाळ 5 वाजता झोपमोड करून आलेत. मामा, त्रास झाला ना? सॉरी हा. दरवेळेस मामांना फोन करतो ना आम्ही, तर मामा लगेच येतात. बंद करा लाईट. थँक्यू. सकाळचे 5:15 झालेले आहेत. रस्त्यामध्ये किती काळोख आहे आणि आमच्या मामांची रिक्षा गोंगाट चाललेली आहे. वडाची वाडी ना.
पोचलो. चला आता राईट मारायचं आहे आपल्या गावाला. खिरखंडी राईट. खिरखंडी हे आता राईट आमचं गाव इथे. हा चिमणगोटा नाव आहे गावाचं. चिमणगोट्यावरून राईट घेतला तर आता आम्ही आमच्या खिरखंडी गावाला चाललो. किती काळोख आहे बघा. सकाळचे 5:30 होत आले तर. हा हो बघा दिसते लाईट दिसत असेल तुम्हाला. साखर कारखाना आमचा. लाईट बघा दिसते. हे लाईट आहे ना ते जर्डेश्वर साखर कारखाना. हा दिवसा तर मी दाखवे ना पण आता रात्रीचं दाखवत आहे. रात्र नाही पहाट मळीचा वास येतोय बघा. जे साखर कारखान्यातून जे ऊस गाळप झाल्याच्या नंतर जो मळी निघते ना त्याचा एवढा वास बेकार येतोय. आहा काय वास आहे. मळीचा वास आहे. बापरे जेवायला कशी लोक बसत असते. त्यांना सवय लागून गेली. बघा शुगर फॅक्टरीचं हा मेन गेट. जर्डेश्वर साखर कारखाना हा मेन गेट. आता आपण आलेलो आहोत आमच्या खिरखंडी गावाजवळ आलोय. चालू झालं बघा आपलं गाव खिरखंडी. चालू झालं खिरखंडी गाव. हो 5:30 झाले अजून काळोखच आहे. हे बघा हे आपलं गाव आहे. हे गावाचं मंदिर. गावातलं कळस बघा दिसतोय मंदिराचं. आता नुकतंच पारायण होतं. पारायण संपलेलं आहे. हे बघा हे गावचं आमचं मंदिर आहे. नुकतंच पारायण संपलेलं आहे. ही आमची वाडी. आपलं घर खालचं. लाईट चालू आहे. आमचे दादा उठलेत. जाऊ देत परत. बाबा उठलेले आहेत. घर चालू आहे. दादा उठलेले आहेत. हे बघा दादा बघा आमचे वडील. उतरू नका का ताई उतरू नका. हा बघा हा उतरू भाव. नका. उतरू नका. नाही उतरत. बघा हा भाव. दादा दिसतात तुम्हाला. दादा दिसतात बघा. बघा दादा झाडू मारायसाठी तयार. आणि इकडे आमचा भाव आहे बघा. गुरांचं म्हशीचं काम करतोय. भाऊ शोधतोय कोण आले पाहुणे. त्या लोकांना सरप्राईज दिले आम्ही. त्यांना माहिती नाही. हे बघा आमचे दादा. दादासाहेब नमस्ते. पक्ष्यांची आवाज बघा. सकाळचे 5:45 झालेले आहेत. 5:45 झालेत सकाळचे. चंद्र बघा आकाशात. पवन चक्क्या. पक्ष्यांचा आवाज किलबिलाट. हा रस्ता आहे. कमेंटमध्ये सांगा पक्षी कोणता आहे. कोणत्या पक्षाचा आवाज आहे.
माझे वडील सकाळी 5 वाजल्यापासून पूर्ण घर झाडून घेतात.